इगतपुरीकरांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. यासाठी पाऊस लवकर पडावा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतकरी बांधवांचा प्रश्न सुटावा याकरता सकल हिंदू समाज खालचीपेठ महादेव मंदिर इथं महादेवाला पाऊस लवकर पडावा यासाठी जलाभिषेक महाआरतीचं आयोजन करण्यात येऊन सर्व मानवजातीच्या कल्याण होण्यासाठी प्रार्थना संकल्प करण्यात आला. या सेवा धर्म आध्यात्मिक कार्यास प्रमुख उपस्थिती नगराध्यक्षा सौ शालिनीताई संजय खातले, उपनगराध्यक्ष मंगेशदादा शिरोळे, नगरसेविका वैशालीताई सतीश करपे, नगरसेवक रोहिदास भाऊ डावकर, माजी नगराध्यक्ष सतीश भाऊ करपे, माजी नगरसेविका रुक्मिणीताई डावकर, रुपेश करपे, शिवाभाऊ परदेशी, हेमंत भाऊ परदेशी, मारुती गोईकने, बाळू डावकर, मानवडे काका, कौशल्याबाई शिंदे, उमाशंकर परदेशी, संतोष टाक, गुजराती सर तसंच परिसरातील महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक, युवा उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन सर्व शिवभक्त अक्षय करपे, प्रवीण बटाटे, युवराज शिंदे, समर्थ करपे, समस्त कार्यकर्ते यांनी केलं. जनकल्याणासाठी या महादेवावर आपण भार टाकलेला होता आणि त्या भाराला भार उचलून आणि भगवंताने आपल्याला सांगितलं की माझ्यावर भार टाकू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, मी तुमच्या जवळ आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आज आलेलो आहे, आता इथून पुढे येत राहील, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करील, अशा प्रकारचा परमेश्वराचा संकेत आहे. त्यामुळे आपली पूजा झाल्याबरोबर लगेच लाईट आले, याचा अर्थ तोच आहे की इथून पुढे प्रकाशच प्रकाश राहील. याच्याबद्दल खात्री नाही. सर्वांना सुख, संपत्ती, समृद्धी आणि आरोग्य आणि भरभराट मिळेल ही परमेश्वर देणारा आहे. देणारा तो आहे, आपण त्याचे लेकरं आहोत. त्या लेकरांवर तो माया करणारा आहे आणि भरपूर माया करील अशी माझी अपेक्षा आहे, अशी माझी इच्छा आहे, अशी माझी श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी मी आपल्याला दोन शब्द सांगितलेले आज सोमवार गेले कित्येक हे जे मंदिर आहे महादेव मंदिर खालचीपेठचे त्याला आज 109 वर्ष पूर्ण झाले. आमचे ज्येष्ठ वडीलधारी ज्या वेळेस काही आपत्ती असेल, जनहिताची काही आपत्ती असेल, कुठे नुकसान होत असेल आणि पाऊस वेळेवर पडत नसेल तर त्यावेळेस गेले आम्ही लहानपणापासून पाहत आलो वडीलधारे ज्येष्ठ त्यांच्या सांगण्यावरून का आपण या भोले महादेव मंदिरात भोलेला आपण साकडं घातलं, पाण्याने त्याला लिंग आपण पूर्णपणे सर्व महिला पुरुष मंडळी इथे घागरीने आपले लोटाभर पाणी भरून त्याला जल अभिषेक करून त्याचं हे केलं आणि आज आपण सकाळी चालू केलं आणि दुपारी भगवंतानी आपलं भोले बाबांनी ऐकलं आणि आज आपल्या इगतपुरी शहरात पूर्ण तालुक्यात आज पावसाचा वर्षाव चालू झाला. ही एक श्रद्धा आहे, एक भावना आहे, एक आपण जे भोळे बाबडे भक्त असतो की आपण देवापुढे या प्रार्थना करतो त्या आपल्या त्या दृष्टीने पूर्ण केल्या आपण असं मानतो. त्या दृष्टीने आज संध्याकाळी आमचे नगराध्यक्षा सो शालिनीताई संजय खातळे तसेच मंगेश दादा शिरोळे, उपनगराध्यक्ष तसेच वैशाली करपे व या विभागातील महिला मंडळ, ज्येष्ठ तरुण वर्ग यांनी सर्वांनी मिळून संध्याकाळी जे लिंग आपण हे केली होती, पाण्यामध्ये बुडून ठेवली होती, तिचा अभिषेक वगैरे करून तिचं मोकळं करण्यात आलं आणि महाआरती आपले ज्येष्ठ गुरुजी जोशी गुरुजी हे फार जुने इगतपुरी शहरातले, त्यांना फार मोठा अनुभव आहे. त्यांनी आज या आपली संकल्प होता हा या अभिषेकाने आणि महाआरतीने हा संकल्प पूर्ण करून घेतला आणि भोलेबाबांनी आपल्या सर्वांचं ऐकलं, आपण आपली प्रार्थना सफल केली. या दृष्टीने आपण आज हे व्रत आपलं पूर्ण झालं. धन्यवाद. हर हर महादेव. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी.